कुडकुडत्या थंडीत डिंकाचा लाडू शरीरासाठी खूप चांगला असतो. त्याकरता आज आपण डिंकाचा लाडू तयार करणार आहोत. हा लाडू कुरकुरीत आणि खुसखुशीत असा लाडू आहे. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तयार केलेला आहे. तुम्हाला मी दाखवते तोडून की हा लाडू किती खुसखुशीत तयार झालेला आहे, तितकाच तो कुरकुरीत पण आहे. तर इथे बघू शकता मस्त असा कुरकुरीत लाडू तयार झाला आहे. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर इथे आता मी ह्या वाटीने गव्हाचं पीठ घेणार आहे. तर 2 वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मात्र हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं नाही आहे, जसं आहे तसंच घेतलेलं आहे. ह्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर आहे. चवीनुसार थोडंसं 2 चिमूटभर इतकं मीठ घातलेलं आहे. इथे संपूर्ण रेसिपी करता 200 ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि ह्या मोठ्या चमच्याने आता आपण ह्यामध्ये तूप घालणार आहोत. पीठ जे आहे ते आपल्याला चांगलं कुरकुरीत तयार करून घ्यायचं आहे, रवाळ तयार करून घ्यायचं आहे. याकरता 2 मोठे चमचे इथे तूप घातलेलं आहे. त्याच चमच्याने 2 मोठे चमचे इथे नॉर्मल टेम्परेचरचं दूध देखील घातलेलं आहे. तूप आणि दुधाचं प्रमाण आपण सेम ठेवणार आहोत, मात्र हे थोडं थोडं करूनच आपण वापरणार आहोत. आता पुन्हा पहिल्यांदा एकदा मी हे चांगलं मिक्स करून घेते आहे. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर ह्यामध्ये पुन्हा एकदा 1 चमचा तूप घातलेला आहे. यानंतर पुन्हा 1 चमचा आपण दूध घालणार आहोत. आता पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे. पीठ जे आहे ते आपल्याला भिजवायचं नाही आहे, तर कोरडंच असायला पाहिजे. मात्र हे पीठ दाणेदार आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. याकरता आपण ही प्रोसेस तयार करत आहोत. 1 चमचा पुन्हा तूप घातलेला आहे, म्हणजे एकूण 4 चमचे आपण तूप घातलेलं आहे आणि 4 चमचे आपण दूध घातलेलं आहे यामध्ये. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हाताने व्यवस्थित ह्याला चोळून घ्यायचं आहे. प्रत्येक कणाला हे तूप आणि दूध लागलं पाहिजे असं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते. हे जे पीठ आहे ते आपल्याला 1 तासभर असं ठेवून द्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं, हे पीठ जे आहे ते आपल्याला मुळमुळीत न होता रव्यासारखं दाणेदार असं तयार होतं आणि मग आपला लाडू जो आहे तो मस्त असा कुरकुरीत तयार होतो. तर आता हे पीठ मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे चांगलं असं दाबून ठेवायचं आणि 1 तासभर आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. तर यावर झाकण ठेवून देऊया आणि हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. इथे मी ही खारीक पावडर घेतलेली आहे. ही वजनाने 180 ग्रॅम खारीक पावडर आहे आणि ही मी घरीच तयार केलेली आहे. मात्र खारीक पावडर जी आहे ती भरपूर ओलसर आहे, त्यामुळे ह्याला मंद आचेवर मला व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची आहे. इथे 5-6 मिनटं मी ही खारीक पावडर चांगली परतून घेतलेली आहे. यानंतर ह्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि पुन्हा एकदा 2-3 मिनटं चांगल्या ह्याला परतून घेणार आहे. खारीक पावडर चांगली आपण कुरकुरीत तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघा ही मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये आपण ह्याला काढून ठेवूया आणि थंड करत ठेवून देऊया. यानंतर इथे 1 चमचा आपण साजूक तूप घेतलेला आहे. यामध्ये आता आपल्याला बदाम भाजून घ्यायचे, चांगले कुरकुरीत तयार करायचे. याला काही सेकंद आपण मस्त असं मंद आचेवर परतून घेऊया. यानंतर यामध्ये तेवढेच आपण काजू घालणार आहोत. तर इथे बदाम जे आहेत ते 70 ग्रॅम आहेत आणि काजू जे आहेत ते 75 ग्रॅम मी घेतलेले आहेत. एक छोटी छोटी वाटी आपण इथे घेतलेला आहे. यानंतर थोडेसे पिस्ता माझ्याकडे होते, ते सुद्धा यामध्ये घातलेले आहेत आणि हे चांगलं काजूचा रंग जो आहे तो थोडासा सोनेरी येईपर्यंत ह्याला भाजून घेतलेला आहे. आता एका प्लेटमध्ये आपण ह्याला काढून थंड करायला ठेवून देऊया. यानंतर इथे भरपूर आता तूप काढून घेते आहे, कारण आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. डिंक तळण्यासाठी तूप जास्त लागतं, कारण डिंक आहे भरपूर तूप शोषून घेतं. आता इथे डिंक जो आहे तो 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि हा मस्त असा बाभळीचा डिंक आहे. तर इथे डिंकाचे खडे मोठे आहेत, त्यामुळे मी थोडे थोडे करून ह्याला चांगलं फ्राय करून घेणार. डिंक जो आहे तो मंद आचेवर व्यवस्थित फुलवून घ्यायचा आहे, नाहीतर मग दातांना इजा वगैरे होऊ शकते. त्यामुळे डिंक तळताना घाई करू नका. डिंक पूर्णपणे फुलवून घ्या आणि थोडा थोडा करूनच घाला. अगदी थोडासा लालसर किंवा गुलाबी रंग येईपर्यंत ह्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने, या पद्धतीने मी बाकीचं सर्वच डिंक तयार करून घेते. तर इथे बघा डिंक जो आहे तो मी सर्व असा फुलवून घेतलेला आहे मस्त. ह्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून आपण थंड करत ठेवून देऊया.
इथे आता हे पीठ जे आहे ते आपलं 1 तास झालेलं आहे. याला चांगलं सुटसुटीत करून घेऊया आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला चांगलं आता भाजून घ्यायचं आहे. आता हे पीठ हाताला चांगलं असं रवाळ लागतं आहे. हे सगळं पीठ आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ अगोदर. त्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आणि यानंतर त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर गॅसची आच मंद ते मध्यमच ठेवायची आहे आणि हे पीठ जे आहे ते चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पिठाचा रंग चांगला ब्राऊन येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पीठ केल्यामुळे लाडू जे आहेत ते कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. त्यामुळे आपण दरवेळेला काय करतो, साधं पीठ आपण भाजून घेतो आणि त्यामध्ये लाडू करतो, पण तसं न करता एकदा या पद्धतीने करून बघा. आता पीठ चांगलं आपलं भाजून झालेलं आहे. आता 2 चमचे तूप ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे आणि गुठळ्या मोडत मोडत हे पीठ आपण मस्त असं भाजून घेणार आहोत. पीठ चांगलं भाजणं फार महत्त्वाचं आहे. याचा रंग बदलला पाहिजे इथपर्यंत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे घाई करायची नाही आहे. अगदी मंद ते मध्यम आचेवर चांगलं हे पीठ भाजून घ्यायचं आहे. बघा ह्याचा रंग आता बदललेला आहे. आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे खोबरं. तर इथे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं आहे, पण ते 100 ग्रॅम मी घेतलेलं आहे आणि ह्याला चांगलं मोठं असं किसून घेतलेलं आहे. तुम्ही लहान असं किसून घेतलं तरी देखील चालेल. आता इथे हे पीठ जे आहे ते चांगलं गरम आहे. या गरम पिठामध्येच हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. यामध्येच 1 चमचा मगजबी घेतलेली आहे मी आणि इथे 2 चमचे खसखस घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित ह्या पिठामध्येच भाजून घ्यायचं आहे. तर इथे 2 ते 3 मिनटं पुन्हा मी चांगलं हे भाजून घेते आहे. अशा पद्धतीने हे पीठ जे आहे ते आपण चांगलं असं भाजून घेतलेलं आहे. आता शेवटी यामध्ये पुन्हा 2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. चांगले लाडू तयार करण्यासाठी थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागते. त्यामुळे थोडा पीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो, इतकंच काही आपल्याला त्रास होतो. बाकी रेसिपी एकदम सोपी आहे. चला तर मग हे पीठ आता भाजून झालेलं आहे. त्याला असंच आपण कढईमध्ये ठेवून देऊया, म्हणजे हे व्यवस्थित भाजलं जाईल. आता डिंक बघा हाताने पण तुटतो, त्यामुळे ह्याला मिक्सरमध्ये घालून वाटण्याची आपल्याला चूक करायची नाही आहे. कारण तसं केल्याने फक्त तूपच ह्याच्यातनं निघेल, डिंक मात्र आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे वाटीने मोठे मोठे डिंकाचे जे खडे आहेत त्यांनाच फक्त मी फोडून घेणार आहे. बाकीचा डिंक अख्खाच आपल्याला ठेवायचा आहे. तरच आपले लाडू जे आहेत ते मस्त असे कुरकुरीत तयार होतील. खाताना असा कुरकुरीत आवाज आला पाहिजे. इथे डिंक आपला चांगला बारीक करून झाला. ड्रायफ्रूट्स जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर चालू बंद करून असे रवाळ वाटून घ्यायचे आहे. ते इथे बघा जाडसर असंच मी हे वाटून घेतलेलं आहे आणि हे आता आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया. सर्व आता आपल्याला एकत्रच करून घ्यायचं आहे. यानंतर खारीक जी आहे ती बघा अगदी कुरकुरीत तयार झालेली आहे. आता तुम्हालाही दिसेल की ही प्लेटला चिकटलेली आहे. एवढी कुरकुरीत ही खारीक तयार झालेली आहे. मस्त खारीक आपली अशी ब्राऊन झालेली आहे. यानंतर हे पीठ जे आहे ते सगळं आपण एकत्र करूया. आता हे सगळं जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि मस्त असे हे डिंकाचे लाडू आपले तयार होणार आहेत. लाडू जेव्हा ओबडधोबड तयार होतो ना का समजायचा कुठलाही लाडू की तो खुसखुशीत असेल आणि जेव्हा तो एकदम गोल गरगरीत असतो तेव्हा समजायचा हा मऊ मुलायम लाडू असणार आहे. 1 वाटी इथे मी मनुके घेतलेले आहेत. तर मनुका देखील मी 50 ग्रॅम घेतलेला आहे आणि वेलची जायफळाची पूड घातलेली आहे अर्धा चमचा. आता ही सगळी जिन्नस आपल्याला एकत्र करायची आहेत. अगदी सोपी रेसिपी आहे. इथे तुम्हाला मी खोबरं बघा किती व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. कुटकन मोडलं जातं. तर बऱ्याच जणांना असं हे झालं असेल की खोबरं इतकं मोठं मोठं ठेवलं आहे तर ते कच्चं राहिलं असेल. तसं नाही आहे. आता राहिलेलं सगळं तूप आपण ह्यामध्ये घातलेलं आहे. तूप आपण एकूण 200 ग्रॅम घेतलं होतं. आता गूळ आपण घेतलेला आहे. तर गूळ इथे मी 2 वाटी किंवा पावणे 2 वाटी इतकं गूळ आहे आणि मोजून आपण ग्रॅममध्ये मोजलं तर 350 ग्रॅम हा गूळ आहे. तर तुम्हाला गूळ कमी हवा असेल, कमी गोड हवे असेल, कारण आपण खारीक पण इथे जास्त वापरलेली आहे तर तीसुद्धा गोड आहे. कमी गोड हवा असेल तर थोडासा कमी गूळ घेतला तरीसुद्धा चालू शकेल. हे आपल्या चॉईसवर आहे. तर आता हे गूळ जो आहे तो फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. ह्याचा कुठलाही आपल्याला पाक करायचा नाही आहे. तर इथे बघा हा गूळ जो आहे तो आता चांगला
विरघळलेला आहे. एकदम सॉफ्ट हे तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि हा विरघळलेला गूळ आपण लगेचच या मिश्रणात घालूया. याऐवजी तुम्ही साखरेचा बुरा पण वापरू शकता, पण त्याकरता मग तूप तुम्हाला जास्त लागू शकतं. आता हा सगळं गूळ आपण काढून घेतलेला आहे. गूळ गरम आहे त्यामुळे कलथ्यानेच ह्याला मिक्स करून घ्या आणि एकदा का थोडंसं हलकंसं थंड झालं की मग हाताने आपल्याला व्यवस्थित ह्याला एकत्र करून घ्यायचं आहे. कारण गूळ जो आहे तो प्रत्येक कणाला लागला पाहिजे. अशा पद्धतीने ह्याला सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त असे हे कुरकुरीत लाडू तयार होतात. इथे कुठेही आपण कसलीच पावडर तयार केली नाही आहे, त्यामुळे लाडू जे आहे ते कुरकुरीत आणि खुसखुशीतच बनतात. तर हे सगळं मिश्रण मी आता हाताने मस्त असं एकजीव करून घेते. जास्त तामझाम न करता हे मस्त असे डिंकाचे लाडू तयार होतात. ह्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स पण अगदी मोजकेच वापरलेले आहेत, त्यामुळे मस्त असे लाडू तयार होतात. आता हा लाडू वळतो किंवा नाही ते आपण पाहूया. तर अगदी इझिली हा लाडू वळतोय. आता हे मिश्रण जे आहे ते गरम आहे. ते गरम गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचे आहेत. इथे बघा, हा पहिला लाडू आपला मस्त असा तयार झालेला आहे. ह्याला तूपही सुटलेलं आहे. आपण एका प्लेटमध्ये ठेवून देऊया. याच पद्धतीने आपण दुसरा लाडू तयार करून घेऊया. मिश्रण जर शेवटी थंड झालं तर त्याला एकदा पुन्हा गरम करा, म्हणजे लाडू व्यवस्थित वळतील. रेसिपी जर आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. याच पद्धतीने मी दुसरा लाडू पण तयार केलेला आहे आणि त्याच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत. तर इथे बघा, मस्त असा हा लाडू तयार झालेला आहे. घेतलेल्या साहित्यात 43 लाडू तयार झाले आहेत आणि 1.25 किलोच्या वर झालेले आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया. धन्यवाद.